नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ज्या गोष्टीची आपण सर्व अगदी आतुरतेने वाट बघत असतो, तो क्षण, तो दिवस, आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायला मिळणार तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. यंदा 2026मध्ये 29 जुलै बुधवार रोजी आली आहे. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस व खूप महत्त्वाचा दिवस. गुरुविना जीवन व्यर्थ असते. ज्या गुरूंमुळे या जीवनाला अर्थ प्राप्त झाला, ज्यांनी जीवन जगण्याचा आधार दिला, वाट दाखवली, जीवनाला अर्थ मिळवून दिला, अशा गुरूंप्रती आपल्या श्री स्वामी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो. यात आपण 21 दिवसांची सेवा दरवर्षीप्रमाणे करणार आहोत. 21 दिवस म्हणजे 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांच्या कालावधीत 21 दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा कशी करायची? खरं तर सर्व गोष्टी करून घेणारे तेच. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची, कोणाकडून सेवा करून घ्यायची, कोणाकडून नाही, ते अगदी बरोबर करून घेतातच. आता या सेवेला सुरुवात कधी करायची? जर तुम्ही 9 तारखेला या सेवेला सुरुवात करणार असाल तर त्याआधी म्हणजेच तुम्ही आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याआधी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, मठात किंवा मंदिरात जायचे आहे आणि महाराजांना विनंती करायची की महाराज, या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये मी माझे 21 स्वामी चरित्र सारामृताचे असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचे असेल सेवा करत आहे. तुम्ही ते माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या. असे म्हणत नारळ, खडीसाखर आपल्याला तिथे ठेवायची आहे. महाराजांना विनंती करायची. आता तुमच्या आसपास जर समजा केंद्र नसेल, मठ नसेल किंवा मंदिर नसेल तर मग तुम्ही आपल्या घरातील स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर विनंती करावी. 21 स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे करून घ्या अशी प्रार्थना करावी. आता या पूजेची मांडणी करायची अजिबात गरज नाही. तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत यांचे ग्रंथाचे पारायण करायचे आहे. ही सेवा करण्यासाठी हा ग्रंथ लागतोच. जर हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही ते केंद्रातून किंवा जिथे पोथी, ग्रंथ अशी पुस्तके मिळतात त्या ठिकाणच्या दुकानातून तुम्ही हे घेऊ शकता. तर देवघरासमोर बसून स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून तुम्ही यातील सर्व 21 अध्याय वाचायचे आहेत. संपूर्ण 21 अध्याय वाचून पूर्ण झाले तर ते एक पारायण होते. असे 21 दिवस आपल्याला पारायण 21 वेळा करायचे आहे. आता हे संपूर्ण 21 अध्याय म्हणजे एक पारायण तुम्ही करा. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर 11 माळ जप म्हणजेच एक वेळी माळेतील 108 मणी, त्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ असा नाम जप करायचा आहे. असा 11 माळी किंवा 11 वेळे संपूर्ण माळ जप करावा. आता या सेवेसाठी बराच वेळ लागतो तर या सर्व सेवा एकदम करणे शक्य नाही. तर मग तुम्ही यापैकी कुठलीही एक सेवा करू शकता. जर तुम्हाला पारायण करणे शक्य नाही तर मग तुम्ही 11 वेळा तारक मंत्राची सेवा करू शकता किंवा 11 माळ जप नामस्मरणाची सेवा करू शकता. यापैकी ज्या व जेवढ्या सेवा करणे शक्य होईल त्याच व तेवढ्या सेवा करा. मनातून व श्रद्धेने या सर्व सेवा करायच्या आहेत. बघा, सेवा करण्याला महत्त्व आहे. मग ती कोणतीही सेवा असो, मनातून व पूर्ण श्रद्धेने करावी. स्वामी सेवेला कुठलंही बंधन नाही, कोणत्याही नियम किंवा अटी नाही आहेत. आता यापैकी बऱ्याच जणांना पारायण करणे शक्य होत नाही. मग तुम्ही तारक मंत्राची सेवा किंवा मग नामजपाची सेवा करू शकता. अशा प्रकारे या 2 सेवा करा किंवा मग पारायण ही एक सेवा करा. जर तिन्ही सेवा करणे शक्य होत असेल तर तिन्ही सेवा करावी. जर यापैकी कोणतीही एक सेवा करणे शक्य होत असेल तर एक तरी सेवा नक्कीच करावी. तर या पूजेची मांडणी म्हणाल तर याची अशी काहीही मांडणी नसते. तुम्ही एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती वस्त्र अंथरून त्यावरती हा ग्रंथ ठेवायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर ग्रंथ वाचनास सुरुवात करायची आहे. आता ही सेवा किंवा पारायण हे एकाच बैठकीत होत असेल, शक्यतो एकाच बैठकीत करावे. आता जर तुम्हाला जेवढ्या लवकर सेवा तुम्ही ही करायला सुरुवात कराल तेवढ्या लवकर मग तुमचं हे पारायण होईल.
जर तुम्ही 9 तारखेच्या आधी या सेवेला सुरुवात करत असाल तर तुमचं 29 तारखेपर्यंत ही सेवा पूर्ण होईल. जर तुम्हाला वाटत असेल तर मध्ये काही अडचणी येणार असतील किंवा बऱ्याच जणांना काही मासिक धर्म असेल किंवा कुठे जायचे यायचे असेल किंवा आणखीन कोणी येणार जाणार असेल किंवा तब्येतीच्या बाबतीत काही अडचणी असतील, अशा वेळेस मग तुम्ही पारायणास लवकर सुरुवात करू शकता किंवा काही अडचणी झाल्यानंतर देखील पारायणाला सुरुवात करू शकता. म्हणजे 9-10 तारखेच्या पुढून मग तुम्ही या सेवेला देखील सुरुवात करू शकता. मग तुमचे पारायण मग 29 जुलैच्या पुढे जाईल. पुढे जरी पारायण म्हणजे 2-4 दिवसाच्या फरकाने पुढे मागे झालं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही पारायण सुरुवात करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या झाल्यानंतर मग तुम्ही या पारायणाला देखील सुरुवात करू शकता. आता हे पारायण एकाच बैठकीत करणे शक्य असेल तर नक्कीच करावे, परंतु जर एकाच बैठकीत हे पारायण करणे शक्य नसेल तर मग तुम्ही 1 ते 7 अध्याय सकाळी, त्यानंतर 12:30च्या नंतर 8 ते 14 अध्याय आणि संध्याकाळी 15 ते 21 अध्याय अशा प्रकारे देखील तुम्ही हे पारायण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये कसल्याही प्रकारच्या सेवा पूजा करू नये. आता या पारायणाला सेवेला सुरुवात करण्याआधी पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही हे पारायण सुरू करता त्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो. आता हा संकल्प पहिल्याच दिवशी आणि एकाच वेळेस करायचा असतो. जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्याआधी संकल्प घ्यायचा असतो. तर कुठल्याही कार्याची सुरुवात करतेवेळी संकल्प खूप महत्त्वाचा असतो. तर संकल्प कसा करावा, तर डाव्या हाताने उजव्या हातात थोडे पाणी घ्यावे, त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल घ्यावे आणि आधी आपण आपले नाव बोलायचे, त्यानंतर आपले गोत्र बोलायचे. आता ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणावं. मी माझ्या या कार्यासाठी म्हणजे ज्या कार्यासाठी तुम्ही ही सेवा करणार असाल ते कार्य बोलावे. हे पारायण मी यथाकालीन करत आहे आणि अशी प्रार्थना करावी, स्वामी माझ्याकडून तुम्ही हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्यावे असं म्हणत ते पाणी आपल्याला खाली प्लेटमध्ये सोडायचे आहे. त्यावर 2 चमचे परत थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि हात स्वच्छ साफ करायचे आहे आणि हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना टाकावे. आता यथाकालीन म्हणजे जसे जमेल तसे. आता 9 ते 29 जुलै या काळात बऱ्याच जणांना काही मासिक धर्म असेल किंवा इतरही बाकी काही अडचणी आल्या असतील तर मग पारायण काही दिवस मागे पुढे होऊ शकतं. आता बघा, हे पारायण तुम्ही जर 9 तारखेला किंवा 9 तारखेच्या आधी सुरू करणार असाल तर नक्कीच सुरू करू शकता किंवा मग 9 तारखेच्या पुढून जर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही ह्या पारायणास सुरुवात देखील करू शकता. अशा प्रकारे देखील तुम्ही पारायण करू शकता. मग तुमचे पारायण 29 जुलैच्या पुढे गेले तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही. आता या पारायण काळात आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. पारायण पूर्ण होईपर्यंत काही नियम आहेत. त्यातील पहिला नियम म्हणजे हे पारायण चालू असताना अन्न वर्ज्य करावे, म्हणजे बाहेरचे अन्न खायचे नाही. मग ते हॉटेलचे असेल किंवा दुसऱ्यांच्या घरचे अन्न असेल तर ते आपण खायचं नाही आहे. स्वतःच्या घरातील अन्न म्हणजे जेवण आपल्याला करायचे आहे. दुसरा नियम म्हणजे या पारायण काळात मांसाहार वर्ज्य करावा. खरं तर घरातील प्रत्येक व्यक्तीने मांसाहार करू नये, म्हणजे या पारायण काळात घरातील प्रत्येक व्यक्तीने मांसाहार टाळावा. परंतु जर इतर व्यक्ती या गोष्टी पाळत नसतील घरातील तर ठीक, परंतु तुम्ही मांसाहार या पारायण काळात करायचा नाही. तिसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन या 21 दिवसांच्या काळात करायचे आहे. या गोष्टी तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत. बाकी इतर जास्त काही नियम अटी यामध्ये नाहीत. आता ही सेवा केल्याने काय होते तर किंवा काय मिळते, तर बघा, प्रत्येक सेवेमागे काहीतरी मिळालेच पाहिजे असं नाही. काही वेळेस फक्त कृतज्ञता म्हणून देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहेत की महाराज माझ्या आयुष्यात जरी आता दुःख आहे, संकट आहे, पण तुम्ही माझ्यासोबत आहात यासाठी ही सेवा करायची आहे. आपण कितीही अडचणीत असू, दुःखात असू, फक्त महाराज आपल्यासोबत राहा. आणि खरं तर काही न मागता सेवा केल्यावर आयुष्यात महाराजांकडे कधीही काही मागावं लागत नाही. ते आपोआपच सर्व गोष्टी आपल्याला मिळवून देतात. आता हे 21 पारायण करून काय मिळतं, तर ज्यांचे लग्न होत नाहीत किंवा ज्यांचे लग्न जुळून येत नाहीत त्यांचे लग्न जुळतात. मनासारखा आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळतो. लग्न व्हावं यासाठी या सेवा कराव्या. शिक्षणासंबंधी काही अडचणी असेल, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर या सर्व गोष्टी मिळतात. खरे प्रयत्न तर आपल्यालाच करायचे असतात.
आपलेच असतात. असं नाही की सेवा करतोय मग प्रयत्न कशाला करायचे आणि प्रयत्न करायचे तर सेवा कशाला करायच्यात असं नसतं. तर आपल्याला आपल्या प्रयत्नांना नशिबाची, गुरूंची साथ व्हावी यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. 99% तर आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत, परंतु नशिबाची साथ असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जे नशिबात नाही ना ते सुद्धा महाराज आपल्याला देतात, यात काहीच शंका नाही. आता हे पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं, तर यात पारायण पूर्ण झाल्यानंतर पोथीला, महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला साधा नैवेद्य दाखवायचा असतो, आरती करायची असते. याचं काही असं साग्र संगीत उद्यापन करायची गरज नाही. या संदर्भातला व्हिडिओ नंतर येईलच. अशी साधी सोपी सेवा आपल्याला करायची आहे. देव जे काही आपल्याला देईल ते नतमस्तक होऊन झुकून घ्यावे. काही वेळा आपल्याला देव भरपूर देतोही आणि काही वेळा आपल्याकडून घेतोही. देव जे काही देतो ते झुकून नमस्कार करून आपण घ्यावे आणि ते जतन आपल्याला करता आले पाहिजे. आणि देव आपल्याकडून घेतो तो कधी ना कधी आपल्याला परत मिळवूनही देतो आणि आपल्यासाठी जे काही योग्य आहे तेच देव आपल्यासाठी करत असतो, घडवून आणत असतो. फक्त आपल्याला ते कळत नाही. शेवटी सगळा खेळ हा कर्मावर असतो. कर्माशिवाय काही नाही. कर्म चांगले तर देव आपल्याला सदैव पाठीशी असतो. मग तुम्ही सेवा करा किंवा नका करू. एकीकडे वाईट कर्म करत असाल आणि सेवेचे पांघरून त्यावर घालत असाल किंवा घालायचा प्रयत्न करत असाल तर ते कधीच देव होऊ देत नाही. जो चांगले कर्म करतो देव त्याच्याच पाठीशी सदैव असतो. तसंही महाराज सदैव आपल्या भक्तांना सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.